परभणी शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले सनपुरी येथील करुणा बुद्ध विहार या ठिकाणी ग्रंथ वाचण्यास सुरुवात झाली असून या ठिकाणी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका या ग्रंथाला उपस्थित राहत आहेत। यावेळी येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव सुगंधी, ग्रंथवाचक किशन गंगारामजी वाटोळे आणि गौतम साहेबराव सुगंधे आदींसह महिला व नागरिक तसेच बौद्ध उपासक उपस्थित होते। सनपुरी या गावी सनपुरी या मुक्कामी प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 10 जुलै 2025 आषाढी पौर्णिमा या दिवसापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे आपण पठण करत आहोत। हे पठण अखंडितपणे ग्रंथ समारोपापर्यंत 3 महिने करण्यात येते। त्याप्रमाणेच या ग्रंथ प्रवचन श्रवण करण्यासाठी बौद्धवाड्यातील बौद्ध उपासिका, त्याप्रमाणेच उपासक, बालक बालिका, तद्वतच बाहेरगावून देखील पाहुणे मंडळी ग्रंथ प्रवचनाकरता येत असतात। हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम सनपुरी या गावी गेल्या 40 वर्षापासून सदोदित दरवर्षी या कार्यक्रमाचं बौद्ध पंच कमिटी सनपुरी यांच्यातर्फे आयोजन केलं जातं। आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ होत असतो। त्याचं कारण म्हणजेच जो भिक्खू संघ आहे, पावसाळ्याची दिवस असल्यामुळे भिक्खू संघांना कुठलाही त्रास जाणवू नये ह्या उद्देशानुसार सतत 3 महिने वर्षावासाला सुरुवात होत असते। त्याच अनुषंगाने करुणा बुद्ध विहार सनपुरी या ठिकाणी आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे आणि सलग 3 महिने वर्षावासाच्या अनुषंगाने या ठिकाणी भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचं सतत पठण होत आहे। त्या अनुषंगाने सर्व बौद्ध उपासक उपासिका, काही ग्रामीण भागातील देखील उपासक उपासिका या ठिकाणी श्रवणासाठी येत असतात। त्या निमित्तानं खरोखरच आमच्या या सनपुरी करुणा बुद्ध या ठिकाणी सतत 3 महिने वर्षावासाच्या अनुषंगाने भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण चालू आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये सांगता समारोह होत असतं आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला, त्याबद्दल लाड बुद्ध टीव्ही चॅनलचे सन्माननीय दिलीपरावजी बनकर सर, मी आपले हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय।